हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज वाटलं आपल्याशी गप्पा माराव्या. आपले कमेंट्स आहेत, त्यांना आपण उत्तर द्यावी. त्यामुळे आजचा हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमचे प्रश्नांची मी पण आतुरतेनं वाट बघत असते. का म्हणजे ते मला बूस्ट करतात. बूस्ट इज माय एनर्जी असल्यासारखं युअर कॉमेंट्स आर माय एनर्जी. सुरेखा मानोळकर विचारतात, मावशी तुमचा नंबर द्या ना, मला तुमच्याशी बोलायचे आहे, मी बेळगावात राहते. ताई, मी सोशल मीडियावर कसं माझा नंबर देणार? त्यामुळे मी ह्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये माझं ईमेल ID देते, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी गेले एप्रिलमध्येच बेळगावात आले होते. रुपाली कन्व्हेन्शनल हॉलमध्ये माझे भाचेचा साखरपुडा होता 14 एप्रिलला. त्यामुळे मी 13ला रात्री आले होते तिथे आणि 14ला तिथून निघालो होतो. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमानिमित्त वगैरे मी बेळगावला आले की मी तुम्हाला कळवीन आणि आपण नक्की भेटू. पुढचा प्रश्न आहे प्रदीप जोशी यांचा. ह्यांचे कॉमेंट्स पण खूप छान असतात, मला खूप बूस्ट करतात ते. Today we are discussing the subject relevant to the life of youngsters in their day-to-day life, which is very valuable. Yes, you are knowing today's youth is the country's, what I can tell you, life of tomorrow. You are knowing they will be the citizens of tomorrow. And everything depends on them. So we should pay a lot of attention towards our youngsters so that our country will be one among the foremost countries of the world. तर श्याम म्हणतात, खूप छान आजी, मी सुचवलेले होता ह्या टॉपिक होतं, पैसे कसे मिळवावे ह्याचं. धन्यवाद, महत्त्वाची माहिती सांगितली आहे आपण, थँक्यू. आणि पुढचं प्रियांका विचारतात, मॅडम तुमचे यूट्यूब पेमेंट झाले का? हो, कुठलंही काम केलं की आपल्याला त्याचं रिटर्न मिळतोच. त्यामुळे यूट्यूबवर पण तुमचे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंटे वॉच टाइम पूर्ण झाल्यावर तुमचं चॅनल मॉनिटाईज होते. नंतर $100 तुमचे पूर्ण झाले की तुम्हाला पेमेंट मिळत असते. तुमचे बँक खातेवरच तर जमा होत असते, डॉलर्समध्ये जमा होते. बँक तर कन्वर्ट करतात आपले रुपीजमध्ये आणि आपल्याला देतात. त्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आमचे एक सबस्क्रायबर विचारतात, नेगेटिव्ह मॅनिफेस्टेशन होते का? ते म्हणतात त्यांना कायम नको ते विचार येतात. त्यांना विचार येतात, माझं काही बरं वाईट झालं की माझे फॅमिलीचं काय होईल, माझे मुलाबाळांचं काय होईल, म्हणून मला असे विचार येतात, म्हणून मला अतिशय भीती वाटते. हे बघा दादा, एक लक्षात ठेवा, फक्त विचारानं काही होत नाही. विचार, त्याला बरोबर मेहनत, ॲक्शन, हे सगळं मी तुम्हाला सांगितले. एका फ्रिक्वेन्सीमध्ये आले तर घडते. इथे तुम्ही काही ॲक्शन करता का? त्याच्यासाठी नाहीये. त्यामुळे नुसतं विचार येऊन होत नाही. नुसतं विचार येऊन व्हायचं असलं तर एवढे कोणी कष्ट केलेच नसते ना. ओके, मला IAS ऑफिसर बनायचं आहे,
छानपैकी हवं ते फोटो बिटो लावला असता रूममध्ये. रोज मनात मी IAS ऑफिसर झाली आहे, असं वागतीये तसं वागतीये बसले असते. होते का तसं? नाहीये. मेहनत करावी लागते त्याच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे कुठलीही गोष्ट. ओके, मी पंतप्रधान देशाचं मला व्हायचं आहे म्हणून नुसतं स्वप्न आणि विचाराने होणार आहे का? नाही होत. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. असले निगेटिव्ह विचार आले की त्यांना गेट आउट म्हणा. का म्हणजे नाही ते तुम्हाला ते निगेटिव्ह विचारांमध्ये राहायची सवय होईल एवढ्यासाठी. नुसतं विचार आला म्हणजे मॅनिफेस्टेशन होत नाही. त्याच्यासाठी बाकी सगळे मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी फ्रिक्वेन्सीमध्ये यायला लागतात. तुम्ही ॲक्शन करावं लागते त्याच्यासाठी तुमचे सबकॉन्शियसला सारखं म्हणावं लागते. हे काही येत नाही. त्यामुळे नुसतं विचार येऊन काही होत नाही. मनात असले विचार सुद्धा आणू नका. विचार आले तरी गेट आउट म्हणा त्या विचारांना. आणि मेन का नाही असे विचार बंद करायचं. तुम्हाला मी मेन त्याचं टेक्निक सांगते. आपण बिझी राहायचं कुठले ना कुठले तरी कामात. काही काम नाही म्हणाल तर नामस्मरण करा. नाही ते तुम्हाला रामरक्षा असेल, शिवलीलामृत असेल, कुठलाही पाठ असला की काय तुम्हाला पाठांतर आहे तर म्हणत जावा. म्हणजे डोक्याला कुठलेही विचार येत नाही. आपण बिझी राहणं हे महत्वाचं आहे. आपण स्वतःला कुठले तर कामात गुंतवून घ्यायचं. मग कुठलेच विचार येत नाहीये. आपल्याला हे ना विचारलं नाही, त्यानं विचारलं नाही, हे विचार सुद्धा येत नाही. बघा आता मी कशासाठी हे गुंतवून घेतलेलं आहे. मेन ह्याच्यासाठी मी बिझी राहते म्हणजे मी आनंदी राहते. हा माझा मेन हेतू आहे. आणि नंतर त्याच्याबरोबर मला काय येते हे तुम्हाला दिल्यामुळे तुम्हाला त्यातनं काहीतरी फायदा झाला की ह्यातनंही मला आनंद आहे. त्यामुळे मेन आपण प्रत्येकानं बिझी राहायला शिकायचं. आपण बिझी राहिलो का नाही कुठलेच नको ते विचार येत नाही. आणि डोक्यातनं तुम्ही काढून टाका. विचार आला म्हणजे होते का? हो, विचार आला की व्हायचं ते कोणी कष्ट केलेच नसते की. एवढे कष्ट कोण कशाला केले असते? नुसतं विचार येऊन चालत नाही मॅनिफेस्टेशनला. त्याला बरोबर बाकी सगळं मेहनत हे सगळं लागते. आणि सगळ्याची फ्रिक्वेन्सी लेवल सेम असावी लागते. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. पण शक्यतो वाईट विचारांना कधीच एंटरटेन करू नका. पुढचा प्रश्न आहे परी की दुनिया ताईंचा. त्या म्हणतात मी आहे 34 वर्षाची, अविवाहित, एकुलती एक मुलगी. मला 12th पर्यंत खूप इच्छा होती एरोनॉटिकल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे म्हणून. पण बाबांनी कधी घराकडे लक्ष दिले नाही. स्वतःचे राहते घर सुद्धा मोठे भावाला दिले आणि आम्ही भाड्याने राहिलो. कधीच फायनान्शियल मॅनेजमेंट केले नाही. जे काही पैसे असायचे ते जमा करून लोकांना पार्टी द्यायचे. पण असं नाही की घर, शिक्षण याबद्दल विचार करायचा. 18 वर्षाची झाल्यावर अभ्यास सोडून मुले पाहायला सुरुवात केली. शेवटी मी इंजिनिअरिंगचा विचार सोडून BCA केले. मुले पाहताना सुद्धा कधीच विचार केला नाही. एक मुलगा त्या दिवशी दारू पिऊन गाडीवरून पडला होता. पण ज्या दिवशी त्याचे पेरेंट्स मला बघायला आले होते, बाबांनी आईला म्हटले की ही गोष्ट तिचे कानावर पडू द्यायची नाही आणि लग्न करून द्यायचे. दुसरा एक डायव्होर्स मुलाचा स्थळ पण आलेलं होतं. असं वडील कुठलंच चांगलं स्थळ बघत नाहीयेत. आणि त्यामुळे मी काय करू? आता हे बघा वडील कसे वागले, काय वागले हे घडून गेलेलं. त्याच्यावर आपल्याला काही बोलून उपयोगाचं नाही. पण त्यातनं आपण काय शिकू शकतो एवढं घेऊया. हे बघा कोणी आपण पेरेंट्स होताना वी शुड बी पेरेंट्स बाय चॉईस, नॉट बाय चान्स.
म्हणजे आपण मुलाला जन्म देतो म्हणजे त्याला मोठं होईपर्यंत, तो आपले पायावर उभं राहेपर्यंत आपली जबाबदारी आहे. त्याला चांगलं शिक्षण द्यायचं, चांगले संस्कार द्यायचे, त्याचं आरोग्य चांगलं राहील असं करायचं. असं लहानपण हे सगळे हे आपल्यावर जबाबदारी आहे. ही आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता घडून गेलेल्या गोष्टींवर बोलून वेळ घालून काही उपयोगाचं नाही. आज आत्ताचा विचार करा. तुम्ही काही नोकरी करता, काही तर लिहिलेलं नाहीये. तुम्ही BCA झालेला आहे म्हणता, तुम्हाला कुठेही नोकरी लागेल. आधी चांगले नोकरीला लागा, आपले पायावर उभा राहावा आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे मुलाची निवड करा. नुसतं लग्न करायचं म्हणून कोणाशी लग्न करू नका. आता तुमचं वय आहे 34 म्हणता, म्हणजे तुम्ही नीट विचार करू शकता. त्यामुळे नीट विचार करा आणि ज्या मुलाशी तुम्हाला आयुष्य आपण घालवू शकतो असं वाटते त्या मुलाशी लग्न करा. आणि मागचं बाबाने हे केलं नाही केलं अहो सोडून द्या, त्यांचं तर घडून गेलं. आपल्याला पास्ट बद्दल बोलून काही उपयोगाचं नाही. आता प्रेझेंटमध्ये राहायचं. आता मी माझं जीवन कसं बदलू शकते ह्याचा विचार करा. स्वतःचे पायावर उभा राहावा, बस. त्याच्यापेक्षा जास्त काही आता आपण विचार करायचा नाही. आधी आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहायचं. चांगला तुम्हाला योग्य वाटेल तो पार्टनर मिळाला की लग्न करा. उगीच घाईघाईनं कोणाचेही गळेत माळ घालू नका. प्रॉब्लेम्स विल नॉट एंड. ऑन द कॉन्ट्ररी, प्रॉब्लेम्स विल स्टार्ट फ्रॉम देअर. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत सुखात राहायचं हे करा. फक्त आधी स्वतःचे पायावर उभं राहावा, तर फार फार महत्वाचं आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.